वेलकम टू गायज सँडी पाटील हिअर. चला तर मग आज मी चाललो आहे मस्कतला आणि मी खूप सारं एन्जॉय करणार आहे. माझा इव्हेंट आहे मस्कतला. सो मी माझं लगेज घेऊन आणि माझ्या दोन्ही सिस्टर साधना सरगम यांच्यासोबत जाणार आहे मस्कतला. मम्मी पप्पा मला ड्रॉप करायला आले होते अंधेरीमध्ये छत्रपती इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि त्यांनी आम्हाला ड्रॉप करून गेले आहेत. चला तर सो मी पुढे चाललो आहे इमिग्रेशनसाठी आणि माझे तिकीट्स मी घेतले आहेत आणि साधना सरगम माझ्या पाठीमागच्या साईडला आहेत आणि आम्ही तिघंही जणं चाललो आहोत इमिग्रेशनसाठी. इमिग्रेशनचं सांगायचं झालं तर 3 सेक्टर असतात. पहिल्या सेक्टरला तुमच्या बॅगा घेतल्या जातात. मोठं लगेज आपल्याला पॅक करायचं असतं आणि छोट्या हँड कॅरी आपण घ्यायच्या असतात आणि त्या हँड कॅरी पुरं घेऊन आपण जायचं असतं. आणि सेकंड सेक्टरला तुमच्या बॅगेमध्ये काही वस्तू असतील तर त्या तुम्हाला काढाव्या लागतात. तर सो मी तुम्हाला सांगतो की एक तर नेल कटर, काही खायच्या वस्तू ह्या हँड कॅरीमध्ये ठेवायच्या नाही. कारण की त्या काढावं लागतात. त्यामुळे मोठे जे काही लगेज असतील तुमचे तर त्याच्यामध्ये तुम्ही टाका आणि नाही टाकले तर तुम्हाला ते तिथे बॅग तुम्हाला चेकआउटसाठी द्यावं लागते. आणि थर्डला तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही कुठे चाललात, कोणाकडे चाललात भेटायला, असे सेक्टर असतात आणि मग तुम्हाला पुढे सोडलं जातं. तर सो आम्हाला सोडलं आहे आणि आम्ही प्लेनची वाट बघत आहोत. तर मी म्हणलं टाईमपास काय करावं म्हणून मग मी विंडोमधून तुम्हाला दाखवण्यासाठी काही व्हिडिओज बनवत आहे. तर सो आमचं प्लेन आला आहे बाहेरच आणि आम्ही चाललो आहोत आता बसायला आतमध्ये. आणि आमचं इंडिगो या नावाने एअरलाईन होती. सो इंडिगोच्या मी प्लेनमध्ये फर्स्ट टाईम बसलो होतो लाईफमध्ये आणि फर्स्ट टाईमच आउट ऑफ कंट्रीला चाललो होतो. सो त्यासाठी मी बसलो होतो विंडो सीटला आणि विंडो सीटमधनं मला बघायचं होतं की आपला भारत कसा दिसतो आणि विंडो सीटला बसल्यामुळे ते खूप छान वाटत होतं. आणि म्हणजे फर्स्ट माझ्या लाईफमधलं हे लांबचा पल्ला होता एवढा आणि मी कधी भारत सोडून गेलो नव्हतो. फर्स्ट टाईम चाललो होतो आणि माझं प्लेन टेकआउट व्हायला लागलं आहे. हळूहळू वर जाताना आम्हाला खूप भीती वाटत होते बट छानही वाटत होतं कारण की सगळीकडे अशी लाईटिंग होते आणि असं वाटत होतं की मी आकाशात आलो की काय. आणि हळूहळू करता करता प्लेननी एकदम उंच भरारी घेतली आहे पक्षासारखी आणि तुम्ही बघताय खाली की ही आपली आहे मुंबई म्हणजेच आपला महाराष्ट्रातली राजधानी. आणि हॅलो, मी सँडी पाटील. आज आलो आहे ओमान देशामध्ये आणि इथल्या आत्ता दुपारचं 2 वाजलेत. सो तुम्ही बघताय माझ्या बॅक साईडला हे सारे हॉटेल्स आहेत आणि माझ्या एक्झॅक्टली हे बॅक साईडला ह्या हॉटेलमध्ये मी थांबलो आहे आणि मी चाललो आहे आता सुपर मार्केटला. इथे तुम्हाला मी दाखवतो आहे इथलं वुमनचं सुपर मार्केट कसं आहे. आणि इथे एक बेकरी पण आहे. तिथं सगळे इंडियन फूड्स वगैरे भेटतात आणि त्या साईडला एक इंडियन काका आहेत आपले गुजरातचे. तिथं पण सगळे इंडियन टॉईज वगैरे किंवा तुम्हाला काही मंदिरातल्या गोष्टी पाहिजे असतील तिथे सगळ्या भेटतात. सो मी तुम्हाला दाखवतो आहे. सी हे आहे इथलं सुपर मार्केट. या सुपर मार्केटमध्ये तुम्हाला हव्या असतील सगळ्या गरजेच्या गोष्टी भेटतील आणि इथे समोरच ही आहे इंडियन बेकरी. या बेकरीमध्ये पाणीपुरी, समोसा वगैरे सगळं भेटतो आणि नक्कीच तुम्ही आलात कधी ओमानमध्ये तर नक्की या बेकरीला या आणि टेस्ट करा. मी आलो आहे मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये बघताय तुम्ही बऱ्याच काही इंडियन गोष्टी आहेत तिथे. शॉप तसा हा आपला इंडियन अंकलचाच होता. म्हणजे गुजराती आहेत ते प्रॉपर, पण त्यांनी खूप वर्षापूर्वी मस्कतला आले होते आणि ते इथेच स्थायिक झाले होते. तर सो तुम्ही ह्या मार्केटमध्ये तुम्हाला सगळे आपल्या इंडियाचे प्रोडक्ट भेटतील आणि तुम्ही बघताय की सगळे क्रिसमस आता लवकरच जवळ येतो. तर क्रिसमससाठी यांनी माळा वगैरे आणि झाडं ठेवले आहेत आणि सगळे इंडियन प्रोडक्ट आपल्याला ह्या मार्केटमध्ये भेटतात. म्हणजे साबणापासून ते सगळं टूथपेस्टपर्यंत पतंजलीचे सुद्धा प्रोडक्ट ह्या ज्या मार्केटमध्ये आहेत.